नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 15 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याची एक्झिट डेट येणाऱ्या वीकमध्ये आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.36%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.08%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.68% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.88%. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. म्हणजे मित्रांनो, जे पण या कंपनीचे शेअर 13 फेब्रुवारी किंवा त्याच्या पहिले परचेज करेल त्याला या कंपनीच्या बोनस शेअरचा बेनिफिट मिळेल. चला आता बोलूया REC लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.74%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.91% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.67%. तर मित्रांनो, REC लिमिटेडने 4 रुपये 30 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.25%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.31%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.62%. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडने 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 14 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया MRF लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 27.80%, एफ आय एसची होल्डिंग आहे 18.20%, डी आय एसची होल्डिंग आहे 12% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 42.02%. आणि मित्रांनो, MRF लिमिटेडने 3 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया गल्फ ऑइल लुब्रिकंट्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.14%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.29%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.67% आणि या कंपनीने 20 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.03%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.41%, डी आय एसची होल्डिंग आहे 18.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 20.45%. तर मित्रांनो, BEML लिमिटेडने 5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया भारत डायनेमिक्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.09%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.70% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.26%. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेडने 4 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.66%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.14%, डी आय एसची होल्डिंग आहे 18.01% आणि या कंपनीमध्ये
पब्लिकची होल्डिंग आहे 16.19%. तर मित्रांनो, या कंपनीने 37 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.40%, FISची होल्डिंग आहे 8.77%, DISची होल्डिंग आहे 10.04% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.65%. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने 1 रुपये 40 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 13 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया इरिस लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.86%, FISची होल्डिंग आहे 8.36%, DISची होल्डिंग आहे 18.07% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.73%. मित्रांनो, या कंपनीने 7 रुपये 35 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 13 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.09%, FISची होल्डिंग आहे 9.93%, DISची होल्डिंग आहे 21.21%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 8.35% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.42%. तर मित्रांनो, या कंपनीने 14 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 12 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया ITC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 40.17%, DISची होल्डिंग आहे 44.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.88%. तर मित्रांनो, ITC लिमिटेडने 6.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 12 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 34.75%, FISची होल्डिंग आहे 27.95%, DISची होल्डिंग आहे 27.70% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.58%. तर मित्रांनो, या कंपनीने 100 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 12 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.91%, FISची होल्डिंग आहे 2.91%, DISची होल्डिंग आहे 6.63% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.54%. तर मित्रांनो, या कंपनीने 3.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 12 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया दिसा इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.82%, FISची होल्डिंग आहे 0.02%, DISची होल्डिंग आहे 8.23% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.94%. तर मित्रांनो, या कंपनीने 100 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 11 फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.